फलटण प्रकरणाचे सोलापुरात सुद्धा तीव्र पडसाद उमटलेले आहेत। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट पसरलेली आहे। या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयामधील तब्बल 250 निवासी डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन सुरू केलं। महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात माड तर्फे हे आंदोलन करण्यात आलेलं असून संघटनेने या प्रकरणातील तपास स्वतंत्र एसआयटी कडे सुपूर्द करण्याची आणि न्यायालयीन देखरेखीखाली तपास करण्याची ठाम मागणी केलेली आहे। फलटण येथील निवासी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात जे आहे ते या सर्व बाबींचा निषेध नोंदवला जातोय। अनेक ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे आहे ते काम बंद आंदोलन जे आहे ते निवासी डॉक्टरांनी केलेले। सध्या आपण सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आहोत। या ठिकाणच्या डॉक्टरांनी जे आहे ते काम बंद आंदोलन केलेलं। दादा, तुमची संघटना नेमकी कोणती आहे आणि किती या काम बंद आंदोलनामध्ये निवासी डॉक्टर सहभागी झालेले? नमस्कार, मी अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना सोलापूर युनिटचं। आज आम्ही आंदोलन हे फक्त सोलापूरला न ठेवता पूर्ण राज्यव्यापी सगळे निवासी डॉक्टरांचा संप ठेवलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण होऊन आता एक 7-8 दिवस झाले, ज्याच्यावर योग्य ती पूर्ण चौकशी झालेली नाहीये। आरोपींना फक्त अटक झाली आहे, पण त्याच्या पुढचं ऍक्शन प्लॅन अजून ठरलेलं नाही आहे, अहवाल पुढे आलेला नाही आहे। आमची मागणी होती की त्या चौकशीचे आदेश हे पोलीस खात्याकडनं पुढे जे निवृत्त न्यायाधीश लोक आहेत यांच्याकडनं करण्यात यावं, जेणेकरून निष्पक्ष आणि पारदर्शकपणे आणि सगळ्या लोकांना विश्वास होणार अशा प्रकारचा त्याची चौकशी होईल ही आम्हाला अपेक्षा होती, ज्याच्यावर अजूनपर्यंत सरकारचं पुढे पाऊल आलेले दिसत नाहीयेत। त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन ठेवावं लागलंय। दुसरी गोष्ट अशी होती की ज्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना लोकांना डॉक्टर संपदा मुंडे यांनी तक्रार करून सुद्धा त्यांच्याकडनं योग्य ते ऍक्शन त्या वेळेत घेण्यात आलेली नाही, त्याच्यामुळे त्यांना ते टोकाचे पाऊल घेण्यात आलेत। आमचा आंदोलनाचा मुख्य स्वरूप आज सायलेंट मार्च आम्ही ठेवलेला होता, सायलेंट प्रोटेस्ट ठेवलेला होता, ज्याच्यात सगळ्या आपत्कालीन सुविधा आणि प्रसूतीशास्त्र आणि ज्या इमर्जन्सी सर्व्हिस त्या सगळ्या सुरू असणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जेवढे सगळे इलेक्टिव्ह प्रोसिजर्स आहेत आणि ओपीडी विभाग इथे आम्ही आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। डॉक्टर, काय सांगाल की तुम्ही पण एक फिमेल डॉक्टर आहेत, संपदा मुंडेंचं जे प्रकरण समोर आलं त्या अगोदर केरळचं डॉक्टराचं पश्चिम बंगालच्या एका डॉक्टरांचं प्रकरण समोर आलं होतं। काय आता एक फिमेल डॉक्टर म्हणून काय टेन्शन ताणतणाव वाटतोय? हे खूपच निंदनीय आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की काही झाल्यानंतर सुद्धा प्रॉपर एक चौकशी होऊन त्यांना न्याय मिळत नाहीये, म्हणून हे असले प्रकरण घडतच राहतं। ते म्हणजे काही त्यांना शिक्षा भेटत नाहीये, फक्त काय करतात अटक घेऊन त्यांना आतमध्ये ठेवतात, पण प्रॉपर जे आहे इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सपरन्सी प्रमाणे काही घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय की या लोकांमध्ये काहीच भीती नाहीये। त्याच्यामुळे आम्ही इथे काम करताना आम्हाला खूप कारण की आम्ही आमचं घर शहर जे सोडून दुसऱ्या गावी येऊन राहत असतो आणि नाईट कॉल्स पण असतात इथे, पण जरी सिक्युरिटी गार्ड असले तर आता जे आपण प्रकरण बघतोय की हे तर पोलीसच याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। तर असं जर असलं तर हे खूप डेंजरस सिच्युएशन आपण म्हणू शकतो। सो याच्यासाठी प्रॉपर आम्ही संप याच्यासाठी पुकारलाय की प्रॉपर याच्या बद्दल कार्यवाही व्हावी आणि लवकरात लवकर जे आहे ते न्याय मिळावा। या संपामध्ये डॉक्टर किती जे आहेत ते तुमचे सहकारी सहभागी आहेत? हा राज्यव्यापी संप माडनं पुकारलेला आहे, तरी सोलापूर माडकडनं या संपात जवळपास 250 डॉक्टर सहभागी झालेले आहेत। 250 डॉक्टर सहभागी झालेले आहेत। काय सांगाल की डॉक्टर संपदा मुंडेंचं जे प्रकरण आहे ते प्रकरण अजूनही ताजं आहे आणि अशातच डॉक्टरांनी देखील संप पुकारलेला आहे। तुम्ही देखील एक जे आहेत त्या महिला डॉक्टर आहेत, कसं पाहता याकडे? एक महिला म्हणून, एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की एक कोणताही डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून पेशंटसाठी तो तिथे काम करत असतो। 24 तास आम्ही निवासी डॉक्टर इथे काम करत असतो। आम्हाला थकवा येतो, सगळे डॉक्टर सुद्धा थकलेले असतात, तरीही ते जीव लावून पेशंटला बरं करण्यासाठी, त्यांची सिच्युएशन सुधारावी याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात। तरीही अशी सिच्युएशन असतानाही एका महिला डॉक्टरवर आपल्या महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये, शिवाजी महाराजांच्या स्टेटमध्ये आपल्या जर असा अन्याय होत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे, अतिशय निंदनीय आणि धक्कादायक आणि दुर्दैवी आहे माझं असं म्हणणं आहे। तर आणि कितीही काहीही झालं आता चौकशी जरी झाली तरी तो गेलेला जीव आपण परत आणू शकत नाही। त्या आई वडिलांचं जे नुकसान झाले
ते तर आपण परत आणू शकत नाही. त्याच्यासोबत आज ह्या डॉक्टरांच्या बद्दलही समाजातले काही माध्यम आहेत ते अतिशय निंदनीय वक्तव्य करत आहेत, ज्याच्यामुळे त्यांचं चारित्र्य हनन होईल. त्यांनी मरणाच्या आधी तर त्रास भोगलेलाच आहे, पण आता मरणोपश्चातही त्यांच्यावरती जर असे आरोप होत असतील तर हे अतिशय निषेधार्ह आहे. असं होणं अतिशय चुकीचं आहे. माझ्यासोबत आणखीन काय डॉक्टर आहेत? काय काय मागण्या आहेत तुमच्या? लवकरात लवकर SIT गठन करण्यात यावी. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरात लवकर या केसचा निकाल लावण्यात यावा. त्याच प्रकारे आरोपींना योग्य ती शिक्षा ही लवकरात लवकर देण्यात यावी. व तसेच तिच्या आई संपदा मुंडेचं आपण पूर्णपणे नुकसान, गेलेल्या जीवाचं तर पूर्णपणे नुकसान नाही भरून काढू शकत, पण तिच्या आई वडिलांना योग्य ती रक्कम देऊन ऍटलिस्ट त्यांना थोडं तरी मदत करण्यात यावी, हीच आमची सरकारकडनं पूर्णपणे अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आजकाल हे बघा, कोणतीही स्त्री असू द्या, ती डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या किंवा काही असू द्या, पण प्रत्येक स्त्रीची लाज बाळगणं हे आपलं एक प्रत्येक पुरुषाचं काय, प्रत्येक नागरिकाचं, भारतातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मग ते कोणतीही स्त्री असू द्या, तर लवकरात लवकर योग्य ती न्यायव्यवस्था अशी निर्माण करण्यात यावी की जेणेकरून प्रत्येक स्त्रीचं रक्षण करण्यात यावं. आणि प्रत्येक स्त्रीला आपण जसं विविध देवी देवतांची पूजा करतो, देवींची आपण पूजा तर करतो, पण देवींची आपण पूजा तर करतो, पण त्यांचं रक्षण करणं, पण प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं हे देखील एक प्रत्येक पुरुषाचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. तर त्यामुळे लवकरात लवकर योग्य ते संपदा मुंडेला तर योग्य तो न्याय देण्यातच यावा, पण त्याचप्रमाणे याच्या पुढे अशा अनेक संपदा होणार नाही याचीही काळजी बाळगणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. की डॉक्टर, या पुढची भूमिका काय असेल तुमची? आता तुम्ही उद्या जो आहे तो मार्च काढणार आहेत. सध्या आम्ही आज आणि उद्या असं 2 दिवसीय संप पुकारलेला आहे, ज्याच्यात आज सायलेंट प्रोटेस्ट आणि उद्या रंगभवनपर्यंत मार्च ठेवलेला आहे. आमच्या अपेक्षा आहेत की लवकरात लवकर SIT गठन होऊन त्याचा निकाल लावण्यात यावा आणि आरोपींना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. जर सरकारने याच्यावर लवकर ऍक्शन न घेतल्यास आम्ही संप पुढे ढकलणार आणि जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करून आंदोलनाचे पावलं परत याच्यापेक्षा जास्त कठोर करणार. अगदीच की हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील हे सर्व निवासी डॉक्टर आहेत की तब्बल 250हून निवासी डॉक्टरांनी जो आहे तो आज काम बंद करून जो आहे या संपात सहभागी झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल घंटेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.